कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी संजयनगर परिसरात घरासमोर खेळत असलेल्या आलिना आसिफ बागवान वय वर्ष 6 या चिमुकलीला अचानक मोकाट जनावराने धडक दिल्याची घटना घडली। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आलिना ही आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक मोकाट जनावर तिच्या दिशेने आले आणि तिला धडक दिली। या धडकेत आलिना जखमी झाली व या घटनेनंतर कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शहरात सर्वपक्षीय जनाक्रोश आंदोलन करण्यात आले होते। नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवत मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर पालिका प्रशासनाकडून जनावरे पकडण्याची कारवाईही करण्यात आली। मात्र आंदोलनाची धग ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी रहिवासी परिसरात चिमुकलेल्या मोकाट जनावराने धडक दिल्याने जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मुख्य रस्त्यांपुरता मर्यादित असलेला हा धोका आता गल्लीबोळ आणि घरांच्या परिसरात पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे शहरात 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। त्यामुळे आता आणखी किती घटना घडल्यानंतर मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। परिसरामध्ये मोकाट जनावरांचा लय सुसुकट पसरलेला आहे। लहान बालक आहे, त्याचे हात फ्रॅक्चर झालेले, दाखला लागलेले। तर शासनाकडून नगरपालिकेकडून आम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही रोडवर जनावरं धरताय, ते रोडवरची निघून गल्लीबोळात घुसतात। आता तुम्ही गल्लीबोळामध्ये घुसा, ते जनावरं धरा आणि लवकर ते लवकर त्यांचा बंदोबस्त करावा। इथून धरून पार लांब कुठेतरी नेऊन सोडावा, नाही तर गोशाळामध्ये एखाद्याला टाकून द्यावा, आमची एवढीच विनंती। तिला आणल्याच होतं नाही का, त्याला नशिबाने वाचली ती पोरगी। आम्ही पळत पळत आलो, तिला धरलं। एखाद्या त्याच्या ठिकाणी एखादा वयस्कर माणूस असता, तो जागेवर गेला असता तर काय केलं असतं नाही का। त्याच्यावर काहीतरी लवकर कारवाई केली पाहिजे। मोकाट जनावरांवर त्या पोरीच्या हाताला लागलेलं आहे, नाक फुटलेलं आहे, काही कमी जास्त झालं असतं तर याची भरपाई कोणी केली असतं, हे आमचं म्हणणं आहे। बाकी काही नाही, याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे।